नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लपथपीत, चमचमीत आणि रसरशीत अशी गवारीची भाजी. नाही कांदा टोमॅटोची प्युरी करणार आहोत, नाही दही घालणार, तरीसुद्धा अगदी रसरशीत आणि चटपटीत अशी गवारीची भाजी होणार. अगदी सोप्या पद्धतीने, शिवाय घरच्या साहित्यात चपातीसोबत, फुलक्यासोबत, भाकरीसोबतही खाऊ शकतो, टिफिनलाही बनवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक पाव किलो एवढी ही गवार घेतली आहे. ताजी हिरवीगार कोळी पाहून गवार घ्यायची. तर जास्त मोठी ही गवार घेऊ नये, थोडी मोठी असेल पण निबर गवार घेऊ नये. थोडीशी मोठी, लांब, सळसळीत आणि पातळ असेल तर तीही गवार मस्तच होते, शिजतेही लवकर. कोळी पाहून गवार घ्यायची, हिरवीगार ताजी अशी. जास्त मोठी किंवा निबर घेऊ नये. लांबीला असेल पण कोवळी असेल तरीही गवार चांगली शिजते, चवीलाही छान लागते. आता सर्व गवार इथे मी धुवून घेतली. गवारीचे शेंगा सर्व धुवून घेतल्यानंतर आता जो पुढचा आणि पाठीमागचा भाग आहे गवारीचा, तो आपण काढून घेऊया. ते कोवळी गवार आहे म्हणून याला शिरा नाही आहे. ते पहा, अगदी पटकन अशी गवार मोडतीये. गवारीची जी नाकं आहेत, पुढचा आणि पाठीमागचा जो देठाकडचा भाग आहे, पुढचा पाठीमागचा, तो असा काढून घेतला आणि 2 तुकड्यांमध्ये गवार तोडून घेतली. गवार थोडीशी लहान असेल तर पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग काढून अशी अख्खी गवार ठेवू शकता. या पद्धतीने लहान गवार आहे म्हणून एवढी ठेवली. ज्या मोठ्या लांब सळक होत्या त्या 2 तुकड्यांमध्ये अशा तोडून घेतल्या. धुवून गवार मी तोडून घेतली. आता त्यानंतर यासाठीचे लागणारे साहित्य पाहूयात. तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, एक मध्यम ते लहान आकाराचा टोमॅटो घेतला चिरलेला. सोबतच एक 9 ते 10 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, 2 ते 3 लालकी सुकी मिरची, 2 बिरडी मिरची, एक थोडीशी तिखट मिरची. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. मी ती हिरवी मिरची आणि लालकी सुकी मिरची घेतली, यामुळे ही गवारीची भाजीची मस्त चव येते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, एक कढीपत्त्याची डहाळी. आता फोडणीसाठी अर्धा चमचा एवढी मोहरी घेतली, 1 चमचा एवढी जिरे, 1 ते 1.5 चमचा एवढे धने. धन्याऐवजी तुम्ही धने पावडरही घेऊ शकता. अर्धा ते 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला. सोबतच घेतली आहे अर्धा चमचा एवढा गरम मसाला. त्याचबरोबर अर्धा ते पाव चमचा एवढी हळद आणि 1 ते 2 चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट. इथे माझ्याकडे दाण्यांचा कूट नव्हता म्हणून मी जी शेंगदाण्याची चटणी केली होती त्यातीलच 1.5 ते 2 चमचा एवढी चटणी घेतली. शेंगदाण्याचा कूट किंवा चटणी पर्याय आहे, आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल नाही घातली तरीही ही भाजी छानच होते. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी धने घालूयात, हिरवी मिरची, लालकी सुकी मिरची घालूयात. अख्ख्या धन्याऐवजी तुम्ही धने पावडरही घेऊ शकता किंवा लालकी सुकी मिरची आणि अख्खे धने सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेऊ शकता, म्हणजे एकसारखं एक कोरडं वाटण तयार होईल. त्यानंतर आता यात घातली हळद, कोथिंबीर, लसूण, एक छोटासा आल्याचा तुकडा. हे आधी आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. हे पहा, आधी आपण हे कोरडे मसाले मिक्सरला फिरवून घेतले. शक्य होईल तेवढं बारीक असं करायचं, म्हणून मिरची, लालकी सुकी मिरची आणि धने आधी फिरवून घ्यायचे. खूप छान अशी ही भाजी होते. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. तेल गरम झाल्यावर यात मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुटल्यानंतर जिरे घालूयात. जिरेही चांगले फुलले, चांगले जिरे तळतळले की त्यानंतर घालूयात चिरलेला कांदा. पाव चमचा एवढे हिंगही घालू शकता. आता यावरच कढीपत्त्याची पानं घातली आणि कांदा आता परतवून घेऊयात. आपण अर्धे मसाले असे मिक्सरला फिरवले आणि अर्धे पावडर मसाले आता वरून घालणार आहोत. लालकी सुकी मिरची, हिरवी मिरची, धने, अद्रकचा तुकडा, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आधी आपण मिक्सरला फिरवून घेतले. मीठही आपण वाटणात घातले होते आणि कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतला की त्यानंतर आता वाटलेले मसाले घालूयात. कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा, तेव्हा हे मसाले घालायचे. मसालेही 1-2-3 मिनटं चांगलं परतलं की त्यानंतर आता यात घालूया आपण चिरलेला टोमॅटो. टोमॅटोही पर्याय आहे, आवडत असाल तर घालू शकता, घातलाच पाहिजे असं नाही आहे. नसेल आवडत, नाही घातला तरीही चालेल. जर आवडतच असेल तर अर्धा ते 1 टोमॅटो घाला, जास्त 2 ते 3 टोमॅटो नको. त्यानंतर यात पावडर मसाले घालूयात. अर्धा चमचा एवढी हळद, कांदा लसूण मसाला, सोबतच गरम मसाला आणि दोघंही मिरची गावरान होत्या म्हणून कमी तिखट होती म्हणून मी अजून वरून अर्धा ते पाव चमचा एवढे लाल तिखट घातले. तुम्ही जर लालकी सुकी मिरची नसेल घातली तर मिरची पावडरही या स्टेजला घालू शकता आवश्यकतेनुसार. पावडर मसाले थोडेसेच मंद आचेवर परतले. त्यानंतर यात पाणी घातले.
पाणी घालून मसाले चांगले परतवून घेऊयात. तेल वेगळं होईपर्यंत चांगले मसाले मंद आचेवर परतवून घेतले, म्हणजे मसालेही मग करपत नाही. चांगले मसाले शिजल्यानंतर यात गवार घालूयात आणि गवारीवर थोडंसं मीठ घालूयात. लक्षात घ्या, आपण आधीही मीठ वापरले होते, म्हणून आता अगदी थोडंसं मीठ घालायचं गवारीच्या शेंगांवरच, म्हणजे शेंगाही हिरवीगार राहतात आणि मीठही मग आतपर्यंत गवारीमध्ये मुरतं. आता गवारीची शेंगा आपण चांगल्या मसाल्यामध्ये एक 2-3 मिनटं मोठ्या ते मध्यम आचेवर परतवून घेऊयात. चांगल्या मसाल्यामध्ये परतल्यानंतर आता यात घालूया आपण शेंगदाण्याचा कूट. दाण्यांचा कूटही पर्याय आहे. दाण्यांचा कूट नाही घातला तरीही भाजी छान होते आणि आवडत असेल असे 2 ते 3 चमचेही दाण्यांचा कूट घालू शकता. माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट नव्हता, म्हणून जी शेंगदाण्याची चटणी बनवली होती मी तीच घातली. तुम्ही नुसतं दाण्यांचा कूटही घालू शकता. दाण्यांचा कूटही यामध्ये मध्यम ते मोठ्या आचेवर काही सेकंद चांगला परतल्यानंतर यात पाणी घालूयात आणि पाणी घातल्यावर एकसारखं हे मध्यम ते मोठ्या आचेवर मिक्स करून घेऊयात. मीठ कमी वाटत असेल तर असं उकळी फुटल्यावर तुम्ही चवीनुसार मीठही घालू शकता. आता पुन्हा मी गॅस मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं भाजी शिजवून घेऊयात. आता एक 7-8 मिनटानंतर झाकण काढून घेतले तर हे पहा, रसरशीत आणि अगदी चमचमीत अशी ही गवारीची भाजी झाली आहे. मी अगदी लपथपीत अशी केली आहे. हे पहा, अगदी मस्त अशी ही गवारीची भाजी झाली. आतपर्यंत गवारही शिजली आहे, मसालेही आतपर्यंत गवारीच्या मुरले आहेत. आता गवार कशी शिजली ते पाहूयात. तर हे पहा, बोटांनी प्रेस करताच शेंग अशी गवारी अशी चुरल्या जात आहे. हे पहा, मोठीही जाड शेंग घेतली तरीसुद्धा आतपर्यंत गवार शिजली आहे. अगदी रसरशीत अशी गवार झाली. आपण इथे दही घातलं नाही किंवा टोमॅटोची प्युरी नाही घातली, कांदाही वाटून नाही घेतला, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी लपथपीत आणि चमचमीत रसरशीत अशी ही गवारीची भाजी झाली आहे. वरून चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली आणि गरमागरम रसरशीत अशी गवारीची भाजी सर्व करूयात. अगदी साधी सोपी अशी रेसिपी, रोजच्या साहित्यात कमीत कमी मसाल्यात, ना दही घालायचे ना वाटण करायचे, फक्त कोरड्या वाटणात आपण गवार परतवून घेतली. यासोबत इथे मी फुलका बनवून घेतले आहेत. फुलक्यासोबतही ही गवारीची भाजी खूप छान लागते. मऊसूत असे फुलके बनवले, चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबतही खाऊ शकतो. अगदी मस्त चटपटीत अशी ही गवारीची भाजी झाली आहे. एकदा करून पहा. टिफिनसाठी सुद्धा झटपट तयार होते. छोटंसं निवेदन, रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.